नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण पाहूया 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे लेखन करतो। तर सर्वप्रथम अंकांचे अवयव मुलांकडून आपण गिरवून घेऊया। थेंबा थेंबांच्या रेषांनी काढलेले अंकांचे अवयव मुलांकडून आपण सर्वप्रथम आपण स्वतः गिरवून दाखवूया आणि नंतर मुलांना वहीवर किंवा पाटीवर मुलांना ते अंकांचे अवयव गिरवून घ्यायला सांगूया। जसे की याप्रमाणे हे थेंबा थेंबाचा उभी रेघ, नंतर आडवी रेघ, त्यानंतर तिरकस रेष, त्यानंतर अर्धा चंद्र, त्यानंतर सरळ असा अर्धा चंद्र। याप्रमाणे अंकांचे अवयव आपण मुलांकडून गिरवून घेऊया। यानंतर स्पर्श ज्ञानाने अंकांचे लेखन कसे करायचे ते बघूया। याप्रमाणे कार्डबोर्डवर टिकल्या चिटकून मुलांना बोटाने त्या अंकाला व्यवस्थित याप्रमाणे स्पर्श करूया आणि नंतर मुलांनी तो अंक धूळपाटीवर किंवा वहीवर त्यांना लिहायला सांगूया। अशा प्रमाणे अनेक अंक 0 ते 9 पर्यंत अंक आपण तयार करून मुलांना स्पर्श करायला सांगून त्यांना ह्या अंकांचे लेखन करायला सांगूया। आपल्या शाळेमध्ये जादुई पिटाऱ्यांमध्ये असे अंक कार्ड आलेले आहेत। त्या अंक कार्डामध्ये सुद्धा अशा थेंबा थेंबांच्या रेषांनी मुलांना त्या अंकावर याप्रमाणे स्पर्श करायला सांगूया आणि मुलांचा गिरवण्याचा सराव करूया। यानंतर मुलांना एखाद्या संख्येवर वस्तू ठेवून ती सुद्धा कृती आपण मुलांकडून करून घेऊ शकतो। अंकांच्या लेखनाचे दृढीकरण करण्यासाठी मुलांना पाटीवर किंवा फरशीवर याप्रमाणे आकडे काढून मुलांना आपल्या जादुई पेटाऱ्यांमधील अशा अनेक वस्तू त्या अंकांवर मुलांना आपण ठेवण्यास सांगूया। आपण उपलब्ध परिस्थितीमध्ये काही फळांच्या बिया सुद्धा ठेवू शकता किंवा जादुई पेटाऱ्यातील अशा वस्तू त्या ठिकाणी अंकांच्या रेषेवर आपल्याला ठेवता येतील। याप्रमाणे आपण सर्वप्रथम स्वतः कृती करून दाखवूया आणि नंतर मुलं हे कृती सर्वच अंकांची आपल्याला करून दाखवतील आणि याप्रमाणे 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचं दृढीकरण आपल्याला करून घेता येईल। याप्रमाणेच अशा अनेक कृतींमधून आपण 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे लेखन विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो। मला विश्वास आहे नक्की विद्यार्थी 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे लेखन व्यवस्थित करतील। धन्यवाद। नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, अतिशय सुंदर अशा अध्ययन अनुभवातून आपले विद्यार्थी 0 ते 9 पर्यंतचे अंक शिकलेत आणि आता निश्चितच 0 ते 9 हे संख्यांचं लेखन कसं करायचं तो महत्त्वाचा विषय आणि यावरच आधारित आपली अध्ययन निष्पत्ती जी की अंकात लेखन 0 ते 9 पर्यंत कसं करायचं ह्यावर काही आधारित कृती आपण इथे बघणार आहोत। इथे आपण विद्यार्थ्यांना खेळातून ज्या आवडी निर्माण होतात, गणिताचा विषय आपला डोईजड नको व्हायला, त्यांना गणिताची भीती नको वाटायला, म्हणून आपण नेहमीप्रमाणे खेळाच्या माध्यमातूनच गणित हा विषय सुलभ कसा होईल ह्याचाच इथे प्रयत्न करतो आणि म्हणूनच त्यांच्या आवडीचा एक खेळ बेडूकुड्या आणि या बेडूकुड्याच्या माध्यमातून आपण अंकांचं लेखन सुद्धा करून घेणार आहोत। विद्यार्थ्यांना बेडूकुड्या मारायला फार आवडतं आणि बेडूकुड्या मारण्यासाठीच मी विद्यार्थ्यांना आमंत्रित करणार आणि ह्या कृतीची संकल्पनाच ही आहे की खेळातून शिक्षण, खेळातून अंकाकडे आणि खेळातूनच लेखनाकडे। एका विद्यार्थ्याला समोर बोलवले आणि त्याला बेडूकुड्या मारायला सांगितले आणि सोबतच मी एका गाण्याची जोड सुद्धा दिली। इथे सर्व विद्यार्थी निरीक्षण करतात आणि एक विद्यार्थी बेडूकुड्या मारतो
बेडूक उड्या मारताना आपण गाण्याची जोड दिली. एक बाई बेडूक लय भारी, 4 उड्या मारू पाही. 1 2 3 4. 4 उड्या बेडकाने मारल्या. मग जेव्हा बेडूक उड्या 4 झाल्या, सर्वांनी ऐकल्या आणि मग आपण पुन्हा गणिताची जोड दिली, गाण्याची जोड दिली आणि म्हटलं, एक बाई बेडूक लय भारी, 4 उड्या मोजू पाही. 1 2 3 4. या पद्धतीने अंकांचं दृढीकरण झालं. आणि आता मी त्यांना सांगितलं की आता आपण जेवढ्या बेडूक उड्या मारल्या तेवढ्याच बेडूक उड्या जेवढ्या सांगितल्या, जेवढ्या त्याच्यामध्ये अंका एवढ्या उड्या मारल्या, तो अंक मला काढून दाखवा. मग ही आपण क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने घेतली. जसं की हवेत काढल्या. हवेत म्हणजे हे असे. त्यानंतर आपण फलकलेखन सुद्धा करून घेतले आणि अशा पद्धतीने त्यांना हा बेडूक उड्यांचा खेळ आवडायला लागला. मग मी पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलवले आणि आता इथे आपण अंक बदलला. इथे 4 उड्या झाल्या, मग आता मला दुसरा एखादा अंक लिहिता येतो का ते बघायचं आहे. तेव्हा मी पुन्हा गाणं म्हटलं आणि गाणं म्हणताना पुन्हा बेडूक उड्या मारून घेतल्या आणि त्यांच्याकडनं परत परत तेच अंकांचं पुनरावृत्ती करून त्यांच्याकडनं विविध पद्धतीने संख्या ह्या वधवून घेतल्या. आणि आता आपण इथे दाळीसुद्धा चिपकवून घेतल्या. 1 शिकवल्या गेला, अंकाचं लेखन झालं. 1 जेव्हा लिहिलं, ह्या दाळीच्या एकावरून त्यांनी असा बोट गिरवला. बोट गिरवताना त्याचा आकार हा कुठून सुरुवात होतो आणि कुठे शेवट होतो हे कळलं पाहिजे, म्हणून ह्या बोटांचा या दाळीवर आपण घेतलेला आधार. अशा प्रकारे स्पर्श पद्धतीतून सुद्धा अंकाचं लेखन झालं. ह्यानंतर पुन्हा बेडूक उड्या घेतल्या आणि खूप छान पद्धतीने माझ्या विद्यार्थ्यांनी निश्चितच पुन्हा ते अंक ओळखले. आणि अंक ओळखल्यानंतर काही मी कार्डसुद्धा करून घेतले की ज्याच्यामध्ये रंगभरण करायचं. आणि रंगभरण करायचं तर हे अशा पद्धतीने 2 हा अंक इथे लिहिला, याच्यामध्ये मी रंग भरून घेतला आणि अशा पद्धतीने 2 हा रंग भरल्यानंतर पुन्हा तो गिरवून घेतला. अशा पद्धतीने पुन्हा 2चं लेखन झालं. अशा विविध पद्धतीतून आपण अंकांचं लेखन केलं. आणि याच्यामध्ये एक पद्धत डॉट पेपर ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे, जी डॉट पेपर ही आपण अशा पद्धतीने अंक काढून विद्यार्थ्यांकडनं ह्या डॉट पद्धतीचं सुद्धा लेखन करून घेऊ शकतो. त्यानंतर आता त्यांनी जे डॉट काढले ते जोडून सुद्धा घेऊ शकतो. आता अशा पद्धतीने सर्व विद्यार्थी 0 ते 9 पर्यंतचे अंक खूप छान पद्धतीने गिरवू लागले, अंकांचं लेखन करू लागले. निश्चितच तुम्हाला सुद्धा ही कृती आवडली असेल. आपण सुद्धा हा प्रयत्न करा, आपल्या विद्यार्थ्यांसोबत खेळून घ्या. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांच्या संपादनुकीनुसार विविध अध्ययन अनुभव देऊन त्यांना त्यांच्या वरच्या स्तरामध्ये न्यायचं आहे. तर आज आपण गणित विषयातील संख्याज्ञानमधील स्तर क्रमांक 6 पाहणार आहोत. यातील अध्ययन निष्पत्ती आहे 0 ते 9 या अंकांचे लेखन. तर बघूया आपल्याला कोणकोणत्या अध्ययन अनुभूती विद्यार्थ्यांना देता येतील. तर सर्वात आधी आपल्याला लेखन शिकवायच्या आधी आपण मुलांना अशा प्रकारे अंक लिहून देऊन त्यावर असा धागा ठेवायला सांगू शकतो, जेणेकरून त्यांना अंकाचा आकार लक्षात येईल. आणि सोबतच तो अंक म्हणायला सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगूया, जेणेकरून त्या अंकाची ओळख आणि लेखन याचं दृढीकरण व्हायला मदत होईल. जसे इथे मी 1 हा अंक तयार केलेला आहे. याला विद्यार्थी तयार केल्यानंतर 1 1 1 अशा प्रकारे वाचन करतील. त्यानंतर इथे बघूया आपण हा 2चा अंक धाग्याच्या मदतीनं अशा प्रकारे विद्यार्थी तयार करतील आणि सोबतच त्याचे वाचन करतील. यानंतरची दुसरी कृती आपण या ठिकाणी बघूया की आपण विद्यार्थ्यांना फरशीवर
अशा प्रकारचे अंक लिहून देऊन त्यावर बिया, मणी, प्लॅस्टिकचे बीट्स ठेवण्याचा सराव विद्यार्थ्यांकडून घेऊ शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी दिलेल्या अंकावर छोट्या छोट्या वस्तू ठेवून तो अंक तयार करतील, जेणेकरून त्या अंकाचा आकार आणि त्या अंकाची ओळख याचे दृढीकरण विद्यार्थ्यांना होईल. या ठिकाणी 1चा अंक तयार झालेला आहे. यानंतर आपल्या सर्वांच्या शाळेमध्ये उपलब्ध असलेली ही लेखन पाटी आहे, ज्यावर आपण मुलांचा 0 ते 9 पर्यंतचा लेखनाचा वारंवार सराव करून घेऊ शकतो. सोबत ही पेन्सिलसुद्धा दिलेली आहे, तर मुलांकडून वारंवार आपण हे अंक यावर गिरवून घेऊ शकतो. आणि सोबतच यावर क्रमसुद्धा दिलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी योग्य क्रमाने हे अंक गिरवतील. तर शिक्षक बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लेखन शिकवण्याआधी असे जर विविध अध्ययन अनुभव दिले तर त्यांना त्या आकाराची पूर्वकल्पना आधीच आलेली असेल आणि त्यामुळे ते सहज लेखन करू शकतील. जसे की आपण एखाद्या रस्त्याने पहिल्यांदा जात असेल तर आपल्याला तो रस्ता खूप अनोळखी वाटतो, पण आपण जर त्या रस्त्याने वारंवार जात असू तर आपल्याला त्या रस्त्याची ओळख झालेली असते आणि त्या रस्त्याची आपल्याला भीती वाटत नाही. त्याचप्रमाणे आपण जर लेखनाशी संबंधित अशा वेगवेगळ्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या तर त्यांना या सर्व आकाराची आधीच ओळख झालेली असेल आणि ते सहजपणे लेखन आणि अंकांची ओळख करू शकतील. आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, मागील घटकामध्ये 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोजणे मुलांना आपण शिकवले आहेत. तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे लेखन कसे करायचे. मुलांना त्यांच्या आवडीचे चित्र दाखवायचे. मी या ठिकाणी फुलपाखरं घेतली आहेत. मुलांना आपण विचारायचं की मुलांनो, किती बरं फुलपाखरं आहेत? मुलं सांगतील 1 आहे. मग बघा मुलांनो, मी फळ्यावर काय काढते बरं? बघा, मी फळ्यावर काढलेलं आहे हे फुलपाखरू 1च आहे. तर या ठिकाणी 1 हा अंक असा असतो. या अंकाला 1 असे म्हणतात. यानंतर बघा मुलांनो, बागेमध्ये आणखीन काही फुलपाखरं आली बरं का? तर फुलपाखरं आली. बघा, ही फुलपाखरं आली. किती बरं फुलपाखरू आले आहेत? 2. तर बघा, मी जे हा अंक काढत आहे या अंकाला 2 असे म्हणतात. याला म्हणायचं 2. बघा, यानंतर बागेमध्ये आणखीन काही फुलपाखरं आले. बघूया. 1, 2, यानंतर 3. अशी 3 फुलपाखरं पुन्हा बागेत मध्ये आली आहेत. आता ही आकृती मी काढते बघा. या संख्येला 3 असे म्हणतात. तर याप्रमाणे अर्धा चंद्र आणि पुन्हा अर्धा चंद्र जोडून तयार झालेल्या अंकाला आपल्याला 3 म्हणायचं आहे. यानंतर बागेमध्ये आणखीन फुलपाखरं आले. बघा बरं किती आले? 1, 2, 3 आणि 4. किती बागेमध्ये फुलपाखरं आले आहेत? 4 फुलपाखरं आले आहेत. तर बघा, तिरकी रेष, आणखीन तिरकी रेष आणि मध्ये गोल अशा दिसणाऱ्या अंकाला आपल्याला 4 म्हणायचं आहे. किती म्हणायचं आहे? 4. बघा, यानंतर पुन्हा काही फुलपाखरं बागेमध्ये आली आहेत. तर बघा, हे 1, यानंतर 2, यानंतर 3 आणि त्यानंतर पुन्हा उडत उडत एक फुलपाखरू आले आहे 4 आणि यानंतर आणखीन एक फुलपाखरू आले आहे 5
तर बघा, या 5 हा अंक कसा लिहायचा? अर्धा चंद्र आणि त्याला अशी रेघ, याला म्हणतात 5. तर अशा प्रकारे हा अंक 5 असतो, याला आपण 5 म्हणूया. अशा प्रकारे विविध अंकांचे लेखन आपण विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो. ज्याप्रमाणे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 या सर्व अंकांचे लेखन मुलांना वस्तू दाखवून आपण करून देऊ शकाल. मला विश्वास आहे तुम्ही नक्कीच मुलांना अशा विविध कृतींद्वारे मुलांकडून 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे लेखन सांगू शकाल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपण आतापर्यंत विविध अध्ययन अनुभव देऊन आपल्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्या छानपणे शिकवल्या. आणि निश्चितच आता आपल्याला 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे लेखन अंकात कसे करायचे हे आपल्याला बघायचं आहे. आणि हीच तर आहे आपली आता अध्ययन निष्पत्ती. आपल्याला ही अध्ययन निष्पत्तीमध्ये काय कृती करून घ्यायच्या ह्यामध्ये आपण बघूया. काही छान छान जे त्या विद्यार्थ्यांच्या आवडीच्या अशा खेळांच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचे आहेत, अशा काही कृतींचा इथे समावेश आपण करूया. जसे की लेखनाचा सराव देताना विद्यार्थ्यांना त्यांच्या डोळ्याचा आणि हाताचा, बोटाचा समन्वय साधला गेला पाहिजे. आणि म्हणून आपण ह्या हवेमध्ये अंक गिरवण्याचा सराव देऊया. आता ही हवेमध्ये जादू असते बघा. हवेमध्ये काही दिसतच नाही, मग याला मी जादूची पाटी म्हटले. आणि जादूची पाटी जेव्हा म्हणते तेव्हा जादूच्या पाटीवर 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचा मी सराव करून घेतला. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा पद्धतीने 0 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्यांचा आपण सराव करून घ्यायचा. आणि ह्यानंतर त्यांच्या आवडीचा मजेचा एक खेळ, तो आपण खेळाच्या माध्यमातून त्यांना लेखनाकडे कसं वळवायचं हे एका छोट्याशा खेळामधून बघायचं. आपण इथे आपल्या विद्यार्थ्यांचे 2 गट करूया. 2 गटामध्ये आपले विद्यार्थी बसवायचे आणि 2 गटामधील दोन्ही विद्यार्थ्यांना आपण हा दोन्ही प्रकारचा जो टोपल्यांचा खेळ आहे हा समजून सांगायचा. मग माझ्याकडे 2 टोपल्या आहेत. ही पहिली टोपली, यामध्ये काही संख्या कार्ड आहेत. तर दुसऱ्या टोपलीमध्ये काही सारख्या वस्तू आहेत. मी अ गट आणि ब गट अशा पद्धतीने 2 गट केलेत आणि अ गटातील एका विद्यार्थ्याला बोलवले आणि नंतर त्याला सांगितले, तू यातील एक संख्या कार्ड काढ. मग आता अ गटातील विद्यार्थी येईल. त्यांनी एक अंक काढला आणि तो काढल्यानंतर वाचायचा. वाचल्यानंतर तो हवेमध्ये गिरवायचा. आणि हा गिरवत असताना इतर विद्यार्थ्यांनी त्याचं लक्ष 3 हा अंक त्यांना समजला का हे बघायचं, ओळखायचं. ते ओळखून टोपलीतील तेवढ्याच संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवायच्या. टोपली ब गटातील विद्यार्थी येऊन टोपलीमधील तेवढ्याच वस्तू काढून दाखवतील. त्यांनी काढून दाखवलेल्या वस्तू आणि मग ते मोजतील. 1, 2, 3. इथे विद्यार्थ्यांनी अ गटाने जेव्हा अंक कार्ड काढलं तेव्हा तो अंक त्यांना दाखवला नाही, तो हवेत गिरवला. आणि त्याच्यामध्ये जेव्हा ब गटाने निरीक्षण केलं तेव्हा तो हवेत गिरवलेला अंक 3 आहे हे ओळखलं. आणि 3 आहे हे ओळखल्यानंतर त्यांनी 3 वस्तू काढून दाखवल्या आणि त्या मोजल्या देखील. इथे संख्यांचं दृढीकरण झालं. आणि ह्या जेव्हा मोजल्या, त्या मोजल्यानंतर आता त्याचं लेखनसुद्धा करायचं आहे. हवेत तर लिहिलंच, परंतु आपल्याला जादूच्या पाटीवर लिहिणं गरजेचं आहे.
म्हणून त्यांच्याकडनं आपण जादूच्या पाटीवर सुद्धा लिहून घेतलं. ब गटाच्या विद्यार्थ्यांनी लिहिलं 3. अशा पद्धतीने आपण 0 ते 9 पर्यंतच्या सर्व संख्यांना घेऊन आपण हा सुंदर असा खेळ खेळून घेतला. इथे माझ्या विद्यार्थ्यांना निश्चितच हा खेळ खेळताना 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे लेखन करता येतं. आता लेखन करताना आपण जे जादूच्या पाटीवर केलं ते आपण फळ्यावर देखील करून घेऊ शकतो. नक्कीच फळ्यावर त्यांनी 1 लिहून दाखवला, 2 लिहून दाखवला, 3 लिहून दाखवला आणि बघता बघता 9 पर्यंत सर्व संख्या लिहून झाल्या. खरंच तुम्हाला हा सर्व खेळ आवडला ना? निश्चितच असेच अध्ययन अनुभव तुम्ही देऊ शकता आणि आपल्या अध्ययन निष्पत्तीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. निश्चितच ही अध्ययन निष्पत्ती साध्य होईल. तुम्हाला खूप सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत गणित विषयातील संख्या ज्ञान यामधील स्तर क्रमांक 6 म्हणजेच 0 ते 9 या अंकांचे लेखन हा भाग या ठिकाणी विविध अध्ययन अनुभवांच्या माध्यमातून पाहूया. तर आपण मुलांना 0 ते 9 या अंकाची ओळख करून दिलेली आहे. त्यानंतरचा भाग म्हणजे 0 ते 9 या अंकाचे लेखन. परंतु आपण जर सुरुवातीपासूनच मुलांना वहीमध्ये पाटीवर अंकाचे लेखन करायला लावले तर ती बाब मुलांसाठी फार कंटाळवाणी होऊन जाते. मुलांना नेहमीच कृतीद्वारे अध्ययन अनुभवांच्या द्वारे शिकायला आवडते. प्रत्यक्ष कृती केल्यामुळे शिकलेला भाग मुलांच्या चांगला लक्षात राहतो आणि मुले आनंदाने शिकतात. तर या ठिकाणी आज आपण 0 ते 9 या अंकांचे कृतीद्वारे अध्ययन अनुभवांच्या द्वारे लेखन सराव कशा प्रकारे घेता येईल ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर बघा, आपण मुलांना अंकांची ओळख करून दिलेली आहे. तर आता लेखनाची सुरुवात करताना सर्वप्रथम मुलांना अशा प्रकारचे कार्डबोर्ड करून त्यावर अंक लिहून द्यायचे आहे आणि फक्त मुलांना या अंकांवर बोटाने अंक गिरवण्याचा सराव द्यायचा आहे. बघा, आणि अंक गिरवत असताना त्या अंकाचे वाचन सुद्धा मुलांना करायला लावायचे आहे. जसं 1 1 1 याप्रमाणे आपल्याला मुलांचा सराव करून घ्यायचा आहे. परंतु हा सराव जेव्हा आपण घेत असतो त्यावेळेस मुलं योग्य प्रकारे तो अंक गिरवतात की नाही, म्हणजे वरून खाली डावीकडून उजवीकडे ही बाब पण आपल्याला वैयक्तिकपणे तपासायची आहे, जेणेकरून जेव्हा मुलं प्रत्यक्षपणे लिहायला लागतील तेव्हा त्यांच्या ह्या चुका होणार नाही. तर यानंतर आपण दुसरी अध्ययन कृती पाहणार आहोत. तर ही अध्ययन कृती बघा, या ठिकाणी मी या अंकावर अशा प्रकारे या डाळी चिपकवलेले आहेत. तर मुलांना सुद्धा अशा प्रकारच्या कृती करायला फार आवडते. तर आपण मुलांना अशा प्रकारे कार्डबोर्डवर अंक लिहून देऊ शकतो आणि त्यावर मणी, बिया किंवा धान्य चिपकवून घेऊ शकतो. यातून मुलांना आनंद मिळतो आणि अप्रत्यक्षपणे मुले शिकत राहतात. यानंतरची कृती आहे रांगोळीमध्ये अंक गिरवणे. तर बघा, अशा प्रकारे एखाद्या पसरत भांड्यामध्ये फरशीवर किंवा लाकडाच्या तुकड्यावर आपण अशी रांगोळी पसरवून ठेवू शकतो आणि त्यामध्ये मुलांना अशा प्रकारे अंक गिरवण्याचा आपण सराव देऊ शकतो आणि सोबतच त्याचे वाचन पण आपण मुलांकडून करून घेऊ शकतो. बघा, अशा प्रकारे 1 1 1 असा सराव आपण मुलांना देऊ शकतो. तर अशा प्रकारच्या कृती करून घेतल्यामुळे मुलांना लेखनाचा चांगला सराव होतो आणि अशा अध्ययन कृती करून झाल्याच्या नंतर आपण मुलांना वहीमध्ये किंवा पाटीवर अंक काढून फक्त त्यावर पेन्सिलीने किंवा खडूने गिरवण्याचा सराव द्यावा. हा सराव पुरेपूर सराव झाल्याच्या नंतर स्वतंत्रपणे मुलांना वहीवर किंवा पाटीवर अंक लिहायला सांगावे, जेणेकरून आता काय झालेले आहे, मुलं या अध्ययन अनुभवामधून शिकत गेलेले असल्यामुळे
हे जे सर्व अंक आहे ते आधीच त्यांच्या मनावर कोरल्या गेलेले आहे. त्यामुळे जेव्हा ते स्वतंत्रपणे या अंकाचे लेखन करतात त्यावेळेस ते अंक ते सहजपणे लिहू शकतात. तर अशाच प्रकारे आपल्याला 0 ते 9 या अंकाचे लेखन मुलांकडून करून घेण्यासाठी त्यांना विविध अध्ययन अनुभव द्यायचे आहे, जेणेकरून जी आपली अध्ययन निष्पत्ती आहे 0 ते 9 या अंकाचे लेखन, तर ती आपण सहज या अध्ययन अनुभवाच्या माध्यमातून साध्य करू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे गणित विषयामध्ये गणितीय अनुदेशनाच्या 4 प्रक्रियेनुसार आपण गणितीय प्रक्रिया मुलांना शिकवत असतो. जसे की मौखिक गणिती चर्चा, यामध्ये गाणे, अंक मोजण्याचा सराव आणि गणन, त्याचबरोबर कौशल्य सराव, कौशल्य गणन आणि गणितीय खेळ या अनुदेशनाद्वारे आपण गणितीय प्रक्रिया मुलांना शिकवत असतो. आज आपण या ठिकाणी गणितीय खेळातून 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे लेखन कसे करायचे याबाबत माहिती बघणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे मुलांना खेळ खूप आवडतात. त्यातल्या त्यात चेंडूचा खेळ तर मुलांना खूपच आवडतो. आता मी चेंडू वर फेकणार आहे आणि मुलांना मी सांगणार आहे की आपण मोजायचं, मी चेंडू किती वेळा वर फेकला. मी जितक्या वेळा चेंडू वर फेकला तितक्या वेळा मुलं मोजतील. जसे की आता मुलं सांगतील, मुलांनो सांगा बरं मी किती वेळा चेंडू वर फेकला. मुलं सांगतील 1 वेळा. मग बघा मुलांनो, हा 0 आणि उभी रेघ या अंकाला 1 असे म्हणतात. त्यानंतर मी आता पुन्हा चेंडू वर फेकणार आहे आणि तुम्हाला मोजायचं आहे बरं का मी किती वेळा चेंडू वर फेकला ते. मुलांनो सांगा बरं मी किती वेळ चेंडू वर फेकला. मुलं बारीक निरीक्षण करतील आणि मी जितक्या वेळा चेंडू वर फेकला हे मोजतील सुद्धा मनातल्या मनात. आणि मग मुलांना विचारायचं आपण किती वेळा चेंडू वर फेकला. मुलं सांगतील 4 वेळा चेंडू वर फेकला. मग मुलांना आपल्याला सांगता येईल की बघा मुलांनो, अशी तिरशी रेष, गोल आणि ही तिरपी रेष, या अंकाला 4 असे म्हणतात बरं का. तर बघा हा अंक आहे 4. यानंतर आता पुन्हा मी चेंडू वर फेकणार आहे आणि मुलांनो तुम्हाला चेंडू मोजायचा बरं का किती वेळा वर फेकला ते. मुलं सांगतील की मॅडम तुम्ही तर चेंडू वरच नाही फेकला. मग मुलांनो मी तुम्हाला चेंडू वर फेकला नाही याचाच अर्थ मी काहीच वेळा वर चेंडू फेकला नाही. म्हणजे मी किती वेळा चेंडू वर फेकला? 0 वेळा. हा जो गोल असतो ना या चिन्हाला 0 असे म्हणतात. अशा प्रकारे मुलांना आपण 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे मोजणे, त्याचबरोबर ती संख्या लिहून दाखवणे मुलांना आपण अशा अनेक कृतीतून करू शकतो. जसे की टिंबाटिंबांच्या रेषेवर लिहून, त्याचबरोबर धूळपाटीवर गिरवून, हवेत गिरवून, स्पर्शाने हातावर किंवा मुलांच्या पाठीवर स्पर्श करून, तसेच मोठ्या डब्याच्या वहीमध्ये 0 ते 9 पर्यंतच्या अंकांचे लेखन वारंवार केल्याने मुलं हे अंक नक्कीच लक्षात ठेवतील. मला माहित आहे तुम्ही ह्या सर्व लेखनाच्या क्रिया नक्कीच कराल.